भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेतल्या पैशांच्या अदलाबदली प्रकरणी पद्मभूषण डॉक्टर सुरेश अडवाणींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर सुरेश अडवाणींसह बँकेचे 2 व्यवस्थापक आणि 2 कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। एकूण 25 कोटींच्या रकमेचा हा घोटाळा असून जुन्या नोटांच्या स्वरूपातली ही रक्कम वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या घाटकोपर इथल्या शाखेतून तसंच बीड इथल्या मुख्यालयातून 19 नोव्हेंबर रोजी बाहेर काढण्यात आली होती। त्यापैकी 15 कोटी रुपये हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये भरले गेले आणि उर्वरित 10 कोटींची रक्कम ही पुन्हा बीडला घेऊन जात असताना 15 डिसेंबरला मुंबई पोलिसांनी चेंबूर इथं कारवाई दरम्यान पकडलेली होती। या प्रकरणी तपास सुरू होता। शुक्रवारी या घोटाळ्याशी संबंधित लोकांच्या झडती घेण्यात आली आणि त्यानंतर सीबीआयने केलेल्या चौकशीवरून वैद्यनाथ बँकेचे घाटकोपर शाखांचे व्यवस्थापक, बँकेचे 2 कर्मचारी आणि डॉक्टर तसंच औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयातल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, आपण बघतोय कालपासून ही कारवाई सुरू आहे। सीबीआयने कारवाई केली आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं नाव पुढे येतंय, ते म्हणजे डॉक्टर सुरेश अडवाणी। हे पद्मभूषण डॉक्टर आहेत आणि त्यांच्या अशा प्रकारे नाव आलेलं आहे। काय आपल्याकडे आणखी सविस्तर माहिती आहे? अनुपमा, मुळात सीबीआयला ही जी माहिती मिळाली तसं आपल्याला माहिती आहे की चेंबूरला जेव्हा धाड झाली त्या धाडीनंतर अनेक राजकीय पक्षांनी किंवा या वैद्यनाथ बँकेशी संबंधित जी लोक आहेत त्यांनी स्वतःहून समोर येऊन ही संपूर्ण रक्कम बँकेची आहे आणि ती फक्त एक्सचेंज करण्याकरता नाही तर ती गव्हर्नमेंटला भरण्याकरता ते पैसे घेऊन गेले होते अशी त्यांनी माहिती दिली होती। पण नंतर सीबीआयने जेव्हा स्थानिक पोलिसांनी आणि सीबीआयने जेव्हा पूर्णपणे या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आणि त्याची चौकशी केली त्यावेळी माहीत पडलं की एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरने एकाच रात्रीमध्ये 3.5 कोटी रुपये अर्बन बँकेमध्ये या वैद्यनाथ बँकेमध्ये भरले आणि तिथून पुढे त्यानंतर 1,18,00,000 रुपये त्याने पुन्हा त्यातून काढले आणि असे करून त्याने जवळपास 3.25 कोटी रुपये त्यातून काढले होते। एकंदर ही जी घटना बघितली तर नेमका एवढे पैसे एकाच रात्रीत डिपॉझिट करणं आणि एकाच रात्रीत काढणं आणि त्यानंतर ही 10 कोटीची रक्कम जेव्हा पोलिसांनी नाकाबंदीमध्ये ती गाडी अडवली होती, MH040707 नावाची ही नंबरची गाडी होती, ती गाडी जेव्हा पोलिसांनी अडवली होती तेव्हा ती गाडी थांबवण्यात आली नाही। या निसान गाडीमध्ये बँकेचे व्यवस्थापक, बँकेचे एक कर्मचारी आणि एक डॉक्टरचा माणूस होता आणि हे संपूर्ण पैसे ते बदली करायला घेऊन जात होते। त्यामुळे संपूर्ण सीबीआय किंवा तपास यंत्रणांना तोच प्रश्न पडला होता की नेमकी एवढी मोठी रक्कम हे लोक यांनी आणली कुठून होती आणि त्यांना एक्सचेंज करून मिळणार कुठून होते। या डॉक्टरचा जो सहभाग सांगितला जातोय या डॉक्टरने या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःचे पैसे देखील डिपॉझिट केलेले आहेत आणि इतरांचे पैसे देखील त्यांनी बदलून दिलेले आहेत। हे खूपच धक्कादायक आहे अजित की पद्मभूषण असलेल्या डॉक्टरांचं नाव अशा प्रकारे या सगळ्या प्रकरणामध्ये येत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।